इतके आवाढव्य जे पैसे मागितले जातात ते चुकीचं आहे ना कुठंतरी. भाविकांची पण चुकी आहे याच्यामध्ये. काही भाविकांनी असे आरोप केलेले होते की ते जाणून बुजून दर्शन बंद करतात. देवस्थाननी तुम्हाला 200 रुपयाचा पास दिलेला आहे, तो 200 रुपयाचा पास घ्या तुम्ही, लागा लाईनीत तिथे 200 रुपयाच्या पासच्या. पण प्रशासनाला याचा कसा म्हणजे कशी मदत होती या संदर्भात? प्रशासनाकडून आपण कोणती अपेक्षा केली नाही. अच्छा, पण पहिले जे मुलं तुमच्याकडे जॉईन झाले तुम्ही त्यांना काय अगोदर सांगितलं होतं? त्यांना आपण सांगितलं होतं का आपल्याला जीवाची बाजी लावूनच लोकांची सेवा करायची. नमस्कार, सप्रेम मराठीच्या कॉफी विथ विठ्ठल या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या या पॉडकास्ट शो मध्ये विशाल उर्फ विकी गंगापुत्र आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या सप्रेम मराठी चॅनलवर. विशाल गंगापुत्र हे महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार समितीचे नाशिकचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि ते महत्वाचं काम करतात ते जीवरक्षक दलाचं. खरं तर काही दिवसांवर आता कुंभमेळा येऊन ठेपलाय आणि हे महत्वाचं काम, कारण कुंभमेळ्यामध्ये जीवरक्षक दलाची भूमिका खूप महत्वाची असते आणि ते बजावत असतात. मात्र हा जीवरक्षक दल जो त्र्यंबकेश्वरचा आहे, नाशिक जिल्ह्यात काम करतो, तालुक्यात काम करतो, हा जीवरक्षक दल कधी स्थापन झाला याबद्दल आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. विशाल भाऊ, काय सांगाल की हा जीवरक्षक दल जो तुम्ही स्थापन केलेला आहे हा कधी केला नेमका? हा जीवरक्षक दल आपण त्र्यंबकेश्वरला रवींद्र कुमार सिंगल साहेब होते SP, त्यावेळेस ते ट्रेनिंगला आलेले असताना आपण त्यांच्या मार्फत आपण जीवरक्षक दलाचं काम केलं. त्यांना काही दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी आपण त्यांना मदत केली. त्यानंतर कुशावर्त कुंड इतर कुठे कोणतीही जीवितहानी झाली तर त्यांच्यासाठी आपण त्यांना मदतीचं आपण सहकार्य केलं. त्यावेळेस मनात एक संशय होता का आपण काहीतरी करावं, त्याच्यासाठी आम्ही 4-5 मुलांनी मिळून का आपण काहीतरी सेवा केली पाहिजे म्हणून आपण ते जीवरक्षक दल आम्ही एक स्थापन केलं. बरोबर. त्यानंतर सिंगल साहेब 2003ला कुंभमेळ्यामध्ये आम्हाला त्यांनी जे प्रमाणपत्र दिलं, त्याच्यानंतर म्हणजे असा एक पुढे आम्हाला काम करायचा हुरूप जास्त वाढला. उत्साह असं झाला का तो आम्ही काम करत राहावा. मग दर श्रावणी सोमवार नृसिंहनाथ महाराज यात्रा, ओटीची वारी, ज्यावेळेस गर्दी त्र्यंबकेश्वर मध्ये वाढेल त्यावेळेस, त्यानंतर पावसाळ्यामध्ये दुगारवाडीचा धबधबा असेल, त्या ठिकाणी कोणती जीवितहानी होऊ नये त्यासाठी त्या ठिकाणी आमचे जीवरक्षक तात्काळ मदतीला हजर राहायचे. तर 2008 पर्यंत आम्ही 2008ला मग आम्हाला त्यांनी NDRFच्या कोर्सला पाठवलं पुण्यामध्ये, तळेगाव दाभाडी. तर त्या ठिकाणी आम्ही 3 दिवस कोर्स केल्यानंतर पाण्यामध्ये कोणी बुडालं किंवा काही जीवितहानी झाली, कोणी आगीमध्ये फसलं तर त्याला बाहेर कसं काढायचं, तर त्यांनी आम्हाला ते सांगितल्यानंतर कसं स्पंज करून कसा माणसाचा जीव वाचवता येईल ते त्यांनी आम्हाला शिकवलं. शिकवल्यानंतर मग स्पेशली तुम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे. आमच्या 14 मुलांनी ट्रेनिंग घेतलेली आहे. आता आपला टोटल 450 मुलांचा त्र्यंबकेश्वर मध्ये जीवरक्षक दलाचं पूर्ण टीम काम करणार आहे. पण प्रशासनाला याचा कशी मदत होती या संदर्भात? प्रशासनाकडून आपण कोणती अपेक्षा केली नाही. प्रशासनाने फक्त आम्हाला त्र्यंबकेश्वर साठी 2 अँब्युलन्स तीर्थराज कुशावर्त कुंडावर द्याव्या, एक त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी द्यावी, 3 टू व्हीलर किंवा 4 टू व्हीलर अँब्युलन्स त्यांनी उपलब्ध करून द्याव्या. आणि आपले संसदेचे देवळाली कॅम्प संसदेचे जे उपसरपंच आहेत प्रशांत कोकणे यांनी आपल्याला एक अँब्युलन्स ती आपल्याला स्वतः स्वखर्चाने देतात. त्यांचे मनपूर्वक मी धन्यवाद मानतो का त्यांनी जीवरक्षक दलासाठी काहीतरी मदत केलेली आहे. बरोबर. मात्र हा जो तुम्ही जीवरक्षक दल स्थापन केलेला आहे यामध्ये मुलं किती आहेत आणि नेमकं कसं तुम्ही त्यांना काय समजावलं की तुम्ही या जीवरक्षक दलामध्ये, कारण जीवरक्षक दलामध्ये काम करणं सोपं नाहीये. खरं तर आपल्या जीवाशी आपल्याला खेळावं लागतं. जेव्हा एखादा व्यक्ती पाण्यात पडतो, बुडतो, तेव्हा आपल्याला आपल्या जीवाची बाजी लावावी लागते त्याला काढण्यासाठी. नेमकं यावेळेस तुम्ही तरुणांना कसं प्रोत्साहित केलं? तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी ना आपण त्यांचा 3 दिवसासाठी आपण प्रशिक्षण शिबिर घेणार आहे परत भोसला मिलिटरी स्कूल मध्ये.
तर ते ज्यांना स्विमिंग येतं, जे जीव कोणाचा वाचू शकतील पाण्यातून, आणि ज्यांना स्विमिंग येत नाही ते स्वयंसेवक म्हणून बाहेर लोकांची सेवा करतील. कोणाला कधी इमर्जन्सी हार्ट अटॅक आला किंवा फिट येते पाण्यापाशी गेल्यानंतर, तर त्या गोष्टीसाठी आपण बाकीचे स्वयंसेवक ते बाहेर आपण नेमलेले आहेत. जे जीवरक्षक दल जे आहे, जीव म्हणजे जे जीवाची बाजी लावून पाण्यात कोणी बुडालं त्यांना काढण्यासाठी ते मदत करणार आहे. त्यांची 90 मुलांची टीम ती वेगळी आहे. अच्छा, पण पहिले जे मुलं तुमच्याकडे जॉईन झाले, तुम्ही त्यांना काय अगोदर सांगितलं होतं? त्यांना आपण सांगितलं होतं का आपल्याला जीवाची बाजी लावूनच लोकांची सेवा करायची, आपल्याला कोणाही कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही. आम्हाला पहिल्या वेळेस त्र्यंबकेश्वर तहसील ऑफिस मधून लाईफ जॉकेट मिळत होते, पण आता ते पण आम्हाला भेटत नाहीये. तर आमचं तेवढंच प्रशासनाला एवढी विनंती आहे की आम्हाला लाईफ जॉकेट, अँब्युलन्स तेवढं आम्हाला उपलब्ध करून द्यावे. आता आपण बघतोय की आता कुंभमेळा तोंडावर येतोय, या संदर्भात कसं नियोजन असणार आहे तुमचं? आमचं नियोजन 6 महिन्यापासून आमचं नियोजन चालू आहे त्या गोष्टीसाठी. का कोणत्या ठिकाणी कोणता स्वयंसेवक आणि कोणतं काम करेल, त्यानंतर कोणाला इमर्जन्सी, कोणी वयस्कर म्हणजे 70 वर्षाच्या पुढे कोणी बरोबर वयस्कर लोक असतील त्यांची कशी मदत करता येईल, त्यांना कसं जास्तीत जास्त लवकर कुंडावर पोहोचवून पहिले 11 वाजेपर्यंत 12 आखाडे आंघोळ करणारे, ते 12 आखाड्यांनी आंघोळ केल्यानंतर ते जे भाविक येणार त्यांच्यासाठी आपण वेगळे स्वयंसेवक ठेवले, वेगळे जीवरक्षक ठेवलेले आहे. आणि जे साधू लोक, जे नागा साधू आहे 10 आखाड्यांचे, ते जे येणार आहे प्रत्येक आखाड्याबरोबर आपण 50 आपले जीवरक्षक दल आणि 50 स्वयंसेवक आपण प्रत्येक आखाड्याबरोबर त्यांच्या आखाड्यापासून तर कुंडापर्यंत येईपर्यंत त्यांची स्नान झाल्यानंतर मंदिरात दर्शन करून त्यांना परत आखाड्यापर्यंत पोहोचवण्याचं ते जबाबदारी त्या स्वयंसेवक आणि जीवरक्षकांवर राहणार आहे. आता आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून आपलं हे जीवरक्षक दल जे आहे ते काम करत आहे. म्हणजे कुंभमेळा तर तुमचं मेन टार्गेट आहेच, कारण या काळामध्ये शेकडो भाविक जे आहेत ते त्र्यंबकेश्वरला येत असतात. मात्र इतर वेळी कसं आपण तिथे काम करतात, आपले व्यवसाय काही आहेत तिथं, इतर लोकांना त्यावेळेस कशी मदत होते आपल्याकडून? व्यवसाय तर आम्ही करतोच, कारण प्रशासनामुळे आपल्याला कोणती मदत भेटत नाही. तर व्यवसाय आपण करतो, तर व्यवसाय करताना आपण साधारण म्हणजे व्यवसाय करून आपण तिकडे गंगेकडे लक्ष पण म्हणजे तीर्थराज कुशावर्ताकडे आपण लक्ष पण देतो. पण तिथे स्थानिक पातळीवर एक पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे का त्यांनी 2 पोलीस कंपल्सरी म्हणजे कायमस्वरूपी पहाटे त्या ठिकाणी ठेवावे, कारण येणाऱ्या भाविकांच्या चोऱ्या होतात. म्हणजे तिथं सध्या पोलीस राहत नाही, प्रशासन नाही, 2 त्यांनी पोलीस तिथे ठेवावे. प्रशासनाला तेवढी विनंती आहे का सकाळी त्या चोऱ्या होणार नाही, कारण जाणाऱ्या भाविकाकडे पैसे राहत नाही परत जाताना. बरोबर. आपला काय अनुभव आहे की आतापर्यंत आपण तिथे किती लोकांना वाचवलेलं आहे? काही असे प्रसंग आपल्याकडे असतील तर ते थोडे शेअर करा आपल्या. आतापर्यंत 2003ला चेंगराचेंगरी झाली, त्यावेळेस आम्ही हजारो लोकांना पूर्ण 4ही बाजूनी मोकळं करून मार्गस्थ केलं. त्यानंतर 2014ला पण तीच परिस्थिती झाली होती. 2014ला गिरीश भाऊ महाजन जलसंधारण मंत्री ते स्वतः आमच्या बरोबर होते. त्यांनी बघितलं का आम्ही कशा प्रकारे लोकांना ते साईडला केलं आणि कशा मार्गस्थ केले. 4 रस्त्याला 4 बाजूला लोक आम्ही काढून दिले. त्यावेळेस आमचे जीवरक्षक दल आणि स्वयंसेवकचे सर्व कार्यकर्तेच काम करत होते. तुम्ही एक प्रसंग माझ्याशी जो शेअर केला की तुम्ही एक व्यक्ती बुडाला होता आणि तिथून त्यांना तुम्ही काढलं, तो कसा होता प्रसंग नेमका? भिवंडीचे 2 भाऊ बुडाले होते कुंडामध्ये 2003ला. त्यावेळेस रवींद्र कुमार सिंगल SP होते. तर 2 भाऊ बुडाल्यानंतर एक जण आम्हाला वाचवण्यात यश आलं, एक जण खाली गेल्यानंतर तर आमच्या आईने आम्हाला सांगितलं का सोन्याची अंगठी पडली ती काढायला जाय. तर कारण मी नॅशनल चॅम्पियन झालो होतो स्विमिंग मध्ये त्यावेळेस. तर मी आतमध्ये अंगठी काढायला गेलो, अंगठी काय मला भेटली नाही. अंगठी भेटल्यानंतर मग आईने नंतर मला वरती आल्यानंतर सांगितलं म्हणे अरे ही बाई रडती ना का हिचा मुलगा आतमध्ये गेलेला आहे, कारण ते भिवंडीचे एकदम अंगठी नव्हती डेड बॉडी होती. तर आमची आई आमच्याशी खोटं बोलली होती, पण तिने चांगल्यासाठी सांगितलं कोणत्या तरी मुलाचा जीव वाचेल. मग त्यावेळेस मी रिंग गेली, वरती आलो, चहा घेतल्यानंतर चहा घेऊन मी आतमध्ये गेल्यानंतर मला त्याचा पाय हातात आला. त्याच्यानंतर मी आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80 डेड बॉड्या कुशावर्त कुंडातून काढलेल्या आहे आतापर्यंत.
पण मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचा जीव वाचवतात किंवा एखादी दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला, ती डेड बॉडी काढतात, त्यावेळेस त्यांचे जे काही नातेवाईक असतील किंवा आई वडील असतील, त्यांच्या काय भावना असतात, ते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? जीव वाचवल्यानंतर एक दिवस मला एक सुरतचे शेठ होते, म्हणजे ते कंपनीचे मालकच होते. त्यांनी मला चेक दिला. चेक दिल्यानंतर मला म्हणे रक्कम काय टाकायची टाक, तू आमच्या मुलाला वाचवलं म्हणे, एकुलता एक मुलगा आहे. त्यांना म्हटलं तुमच्या मुलाची किंमत पैशाने तुम्ही मोजताय का? तर मी ते चेक घेतला नाही त्यांच्याकडून. त्यांची एक मदतीची भावना असू शकते असे नाही, त्या अपेक्षेने आपण त्याचा जीव वाचवलाच नाही ना. जे आमचं काम आहे, आम्ही जे स्वयंसेवा करतो तेच आम्ही काम करत राहणार. म्हणजे तुम्ही सेवा करतात प्रशासनाचा किंवा इतर कोणाच्याच अपेक्षेवर आम्ही सेवा करत नाही. आमची स्वयंसेवा आहे, आम्ही ती स्वयंसेवा करत राहतो. पण मग इतके, म्हणजे जो प्रश्न मी तुम्हाला विचारला याच्यामध्ये मला अजून डिटेल्स वाटतंय की जाणून घ्यावं. का वाटलं की ही सेवा आपण करावी असं? माझ्या वडिलांनी, माझ्या मोठ्या भावाने मला सांगितलं होतं आणि आमच्या काकांनी सांगितलं का सेवा करत राहिलं तर मेवा भेटत राहतो. आज कुंडावर जे आम्हाला पूर्वजांपासून जे कुंडाची सेवा करण्याचा अधिकार मिळालेला आहे, ती कुंडाची सेवा न करता मी पूर्ण गावाची सेवा करतो. आणि यावेळेस मला एवढं चांगलं चान्स भेटलाय का नाशिक, त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणी मला सेवा करण्याचा चान्स भेटलेला आहे. जे 450 मुलांचा माझा ग्रुप आहे, तो आज माझा 1250 मुलांचा पूर्ण नाशिक जिल्ह्यात झालेला आहे. आणि नाशिक, त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणी मला स्वयंसेवा करण्याचा चान्स भेटलेला आहे. म्हणजे या कुंभमेळ्यामध्ये आपण नाशिकमध्ये पण काम करणार आहे. हो. मग त्या संदर्भात इथल्या प्रशासनासोबत काही झाली मीटिंग? प्रशासनासोबत आता मीटिंग 2 आधी झालेली. कलेक्टर साहेबांबरोबर पण बोलणं झालेलं आहे. आणि SP साहेब आता नवीन आले, त्याच्यामुळे त्यांच्याशी काही एवढी भेट नाही. बरोबर. आणि जे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब, तर त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली, त्यांना पत्र पण दिलेले आपण. ओके. या संदर्भात साधूंकडून काय भावना असते या तुमच्या कामाबद्दल? कारण हजारो साधू जे असतात ते या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत असतात. जवळपास आता 2 कुंभमेळे, हा 3रा कुंभमेळा आहे तुमचा. त्यांची काय भावना असते? आखाड्यांची काय भावना असते? साधू लोकांना त्यांना प्रत्येकी 1-1 तास तीर्थराज कुशावर्त कुंडावर स्नानासाठी दिला जातो. तेवढं त्यांचे जे महंत राहतात त्यांनी तेवढ्या वेळात त्यांना आंघोळ करून मंदिरात जातात. नंतर 15 मिनिटांनी दुसरा आखाडा येतो. त्यांना तेवढा वेळ दिला जातो. तेवढी फक्त जेवढी सेवा आमच्याकडून करता येईल तेवढी सेवा आम्ही करतो. कारण ते गेल्यानंतर लगेच आम्हाला ते हार फुलं काढून ते बाहेर काढून टाकायला लागतात. आतमध्ये कोणी गेले का ते पूर्ण चेक करून घ्यायला लागतं. आतमध्ये पाण्यामध्ये कोणी आहे का काय. आणि नंतर मग म्हणजे तुम्ही अगोदर चेक करून घेतात का? चेक करून घेतो. म्हणजे साधू लोक येण्याच्या अगोदर आतमध्ये पूर्ण चेक करून घेतो काय आहे का काही नाही. आणि मग त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर परत चेक, स्नान झाल्यानंतर परत आम्ही आतमध्ये पूर्ण कुंडाचे बायोडाटा पूर्ण पाहून घेतो. आतमध्ये कोणी आहे का काय, आतमध्ये कोणी गेले का. त्याच्यानंतर मग परत दुसरा आखाडा येऊसर परत पूर्ण साफसफाई करून आम्ही साईडला ठेवतो. यासोबत तुमची काही प्रशासनाचे NDRF टीम वगैरे पण असतात का या संदर्भात? NDRF ची टीम एक साधारण 20-1 लोक राहतात. आता कुशावर्तावर एक महिलांच्या आंघोळीचा पण एक प्रश्न आहे. तिथे त्यांना स्नानगृह नाही वगैरे, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? त्या संदर्भात प्रशासनाला एवढीच विनंती का त्यांनी त्या ठिकाणी आता त्र्यंबकेश्वरचे मुख्य अधिकारी संजय जाधव साहेब यांनी तात्पुरतं एक नेट लावून लेडीजला कपडे बदलण्यासाठी रूम केलाय. पण लेडीजची जी टॉयलेट बाथरूमची जी व्यवस्था आहे ती फक्त त्यांनी तात्पुरतं ते मोबाईल संडास वगैरे तिथे आणून ठेवले तर ते एकदम अतिउत्तम होईल. सध्या तिथं काही व्यवस्था नाही का? काहीच नाही. व्यवस्था करण्यात काहीच नाही. 2 दिवस ठेवले परत काढून नेले. मग या संदर्भात आपण प्रशासनासोबत बोललात काही? बोलून मुख्य अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे. मुख्य अधिकाऱ्यांनी ते त्या ठिकाणी ठेवल्यानंतर 2 दिवसांनी परत ते काढून नेले. खर तर तुम्ही तिथे असतात आपल्या कुशावर्त कुंडावर, कायम तुमचा व्यवसाय असल्यामुळे तिथं त्या भागामध्ये चोऱ्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. अनेक मुलं जे आहेत ते चोऱ्या करतात तिथं. तर काय सांगाल या संदर्भात? प्रशासनाने काय उपाययोजना केली? प्रशासनाने उपाययोजना अशी केली पाहिजे का नगर परिषदेने त्या ठिकाणी जे त्यांचे शिपाई आहेत ते शिपाई त्यांना 5 वाजता ते ड्युटी दिली पाहिजे. त्यांचा माईक चालू झाला पाहिजे.
त्यानंतर 2 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे जरासं चोऱ्यांचं प्रमाण कमी होईल. चोऱ्या होतात ते पॅन्ट जाते, कोणाचा शर्ट जातो. मग काय वाटतं हे जे चोरी करणारी लोक आहेत ती स्थानिकच आहेत की बाहेरून येतात नाही, का? स्थानिक माणसं नाही त्याच्यात. स्थानिक माणसं नाही. जे सीसीटीव्ही त्यांना दिसतात, सीसीटीव्ही लावलेले, त्यांनी त्या सीसीटीव्ही फुटेज बघून त्याच्यावर कारवाई करावी. पण होताना दिसत नाही कारवाई. कारवाई होत नाही काय? धरून दिल्यानंतर कारवाई करतात ते. हा, आता आपण बघतोय की कुंभमेळ्या संदर्भात काही कामं चालू आहेत, रस्त्यांची कामं असेल, यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. हो, रस्त्याचे काम चालू आहे. त्यांनी एक रस्ता खोदला का त्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरा रस्ता खोदू नये. त्यानंतर आमचे जे जीवरक्षक दलाचे जे अध्यक्ष आहे गिरीश भाऊ, हे कंटिन्यू प्रशासनाला विनंती करताय का एक रस्त्याचं काम एकदाच तुम्ही करा, नंतर दुसऱ्या रस्त्याचं काम करा. चारही बाजूला खोदून ठेवल्यानंतर जे भाविक त्र्यंबकेश्वरला येणार आहे तर त्यांची दर्शनाची व्यवस्था वगैरे ते एकदम बरोबर आहे. जाण्याचा मार्ग आपण बघितलं, निवृत्तीनाथ महाराजांची पालखी उलट्या रस्त्याने यावेळेस त्यांनी आणली. प्रशासन या संदर्भात प्रशासनाने कुठेतरी हे तत्परता दाखवली पाहिजे, तशी कामं केली पाहिजे. प्रशासनचा विषय असा आहे का गिरीश भाऊ महाजन आणि गेडम साहेब जे आहे ते ना एकदम जोर लावून काम करतात. म्हणजे ज्या ठेकेदारांना काम दिलेले त्यांच्यावर त्यांनी जास्त दबाव टाकला का लवकरात लवकर काम होईल. म्हणजे कुठेतरी प्रेशर टाकलं तर कामं लवकर होतील. मात्र हे प्रेशर टाकल्यामुळे कुठेतरी कमी दर्जाची कामं नाही होऊ शकत. आपण बघतोय की अगदी तोंडावर खरं तर कामं सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे अवघ्या काही महिन्यांवर कुंभमेळा आलेला आहे. जर हीच कामं अगोदर सुरू झाली असती तर एक त्र्यंबकेश्वरचे नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल या संदर्भात? त्र्यंबकेश्वरचा नागरिक म्हणून एवढंच सांगेल त्यांना का ज्या रस्त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही अति उत्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवा. आज निवृत्तीनाथ महाराज मंदिराकडे जाताना रस्त्याने चालताना पण जागा नाहीये. तुम्ही जो स्लॅब तुम्ही रस्ता जो करणार आहे काँक्रिटीकरण तो एकदम व्यवस्थित दर्जाचा बनवा. कारण पुढच्या 12 वर्षापर्यंत परत त्याची काही गरज नाही पडली पाहिजे का कुठे काही काम बाकी. आणि या संदर्भात गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ लोगावकर आणि गेडम साहेब हे सातत्याने लक्ष देतात. पण आता आपण बघतोय की पावसाळा सुरू झालेला आहे. या पावसाळ्यात कशी कामं पूर्ण होतील? पावसाळा हा त्र्यंबकेश्वरचं माहेरघर आहे. बरोबर आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. तरी आता त्र्यंबकेश्वरचे नागरिक हे पिण्याच्या पाण्यापासून 2 दिवसाआड पाणी प्यायला येते. तर 2 दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा आहे. सर्वात जास्त त्र्यंबकेश्वरला पाऊस पडून पण त्र्यंबकेश्वरवाल्यांना आपण बघतोय ना की म्हणजे त्र्यंबकेश्वरला इतका पाऊस पडतो की पावसाळ्यामध्ये कधी पाऊस बंद होईल असं वाटतं लोकांना. मात्र तिथेच पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न काय नेमकं म्हणजे आता किती दिवसातून पाणी येत आहे? आता 2 दिवसांनी पाणी येते. अशा वेळेस तर अवघड आहे नागरिकांचं सगळं. नागरिकांचं म्हणजे त्र्यंबकेश्वर वासियांचं काही आडातून पाणी पिऊ शकतात पण जे भाविक येतात भाविकांचे हाल होतात ना. बरोबर, बाहेरच्या भाविकांना त्रास होतोय. एवढे आज जगभरातून भाविक येतात, लाखो भाविक रोज त्र्यंबकेश्वरला दर्शन करतात. तर त्यांचे हाल होतात. पिण्याच्या पाण्याचे, बाथरूमचे, स्नानाचे, कुंडात स्नान करू शकतात पण पिण्याच्या पाण्याचे पण त्यांचे हाल होतात. बरोबर. आपलं जीवरक्षक दल जे आहे ते या कुंभमेळ्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत असेल, अंजनेरी पर्वत असेल किंवा इकडं याच्यावरती पण गंगाद्वार परिसरातही काम करणार आहात आपण. कसं असणार आहे तुमचं कामाचं? आपल्या गंगाद्वारच्या वरती आपले जीवरक्षक दल व स्वयंसेवक आपले दोन्ही राहणार आहे. लग्नस्तंभ आहे त्या ठिकाणी पण आपले स्वयंसेवक 4 स्वयंसेवक आपण त्या ठिकाणी ठेवणार आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर आपले 12 जीवरक्षक आणि 4 स्वयंसेवक राहणार आहे. फक्त प्रशासनाला एवढीच विनंती आहे माझी का त्यांनी जे 1 वर्षभर जो कुंभमेळा राहील त्यावेळेस दुर्गा भंडाचा रस्ता त्यांनी बंद करावा. म्हणजे मागच्या बाजूचा दुर्गा भंडाचा रस्ता बंद करावा. कारण त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी होऊ शकते. त्यावेळेस आमचे जीवरक्षक दल त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. फक्त ब्रह्मगिरी पर्वतावर. आणि मग तिकडे प्रशासन काही उपाययोजना करत नाही काही? त्यांना आपण विनंती केली बंद करण्यासाठी.
जो मागचा दुर्ग भंडार आहे दुर्गा भंडार तिकडे पर्यटकांचा जास्त ओघ असतो जास्त राहतो आणि जास्त करून जे नशा करणारे वगैरे राहतात ते जास्त जातात. आता तुम्ही नशा करणारे म्हटले, आता त्याच संदर्भात मी प्रश्न विचारतो की गेल्या काही महिन्यांपासून म्हणता येईल की त्र्यंबकेश्वर खूप चर्चेत आलेलं होतं आणि घटना ज्या त्र्यंबकेश्वर मध्ये घडल्या त्या संदर्भात एक नागरिक म्हणून आपलं काय मत आहे की ज्या घटना घडल्या त्या योग्य होत्या की अयोग्य होत्या? काय वाटतं तुम्हाला त्या संदर्भात एक नागरिक म्हणून? त्या घटना तर अयोग्यच होत्या, पण कारण बघा ना, आपण आपलं त्र्यंबकेश्वर जे आहे, मी त्याच तालुक्यातला आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये शेकडो भाविक येतात आणि ते देशातून विदेशातून येतात. त्यांना काय वाटेल की अशी घटना जर इथे घडत असेल तर त्यांचा कुठंतरी भ्रमनिराश होत असेल या संदर्भात? यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे का भाविकांची पण चुकी आहे आता याच्यामध्ये. कारण भाविकाला लवकर दर्शन करायचं राहतं, त्यांना घाई राहते, ते दर्शन गर्दी बघून ते कोणाला पण लालच देऊन, सगळ्यात मोठी चुकी भाविकाची. यामध्ये बाकी देवस्थानची काही संबंध नाही. म्हणजे तुमचं मत आहे की भाविकांनी पैसे देऊन दर्शन, भाविकांनी पैसे दिले नाही तर लाईनीत गेल्यानंतर दर्शन होईलच ना त्यांचं. पण मग इतके आवाढव्य जे पैसे मागितले जातात ते चुकीचं आहे ना कुठंतरी? चुकीचं म्हणते भाविकाची चुकी ना ती. काही आपण मागच्या याच्यात बघितलं, काही भाविकांनी असे आरोप केलेले होते की ते जाणून बुजून दर्शन बंद करतात जेणेकरून ते पैसे देऊन दर्शन करतील म्हणून. मग देवस्थाननी तुम्हाला हे दिलेलं आहे ना, तुम्हाला 200 रुपयाचा पास दिलेला आहे, तो 200 रुपयाचा पास घ्या तुम्ही, लागा लाईनीत तिथे 200 रुपयाच्या पासच्या. तुम्हाला जर 2 मिनिटात दर्शन करायचंय तर मग कोणी पण दे, पैशाच्या लालचीनी माझे पाहुणे, तुमचे पाहुणे, याचे पाहुणे, तो घेऊन जाणारच. म्हणजे असं घडताना दिसतंय तुम्हाला? हो, भाविकांची चुकी याच्यात. पण मग आता जे प्रशासनाने कारवाई केली त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते अयोग्य ती, चुकीची होती. कारवाई चुकीची होती, कसं काय? जे प्रशासनाने जी कारवाई केली तर मग तुम्ही ज्यांनी जे पैसे दिलेले त्यांच्याकडून तुम्ही लेखी घेऊन किंवा तुम्ही सबूत दाखवून त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. अच्छा, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात की आता निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघाली, त्यासाठी आपल्या जीवरक्षक दलाकडून रेनकोटचं वाटप झालं. हा खूप चांगला निर्णय तुम्ही घेतला, काय सांगाल याबद्दल? जीवरक्षक दलाच्या मार्फत आपण आणि आमच्या गंगापुत्र फॅमिलीच्या मार्फत आमचे मोठे बंधू मनोज गंगापुत्र व मी आणि आमची फॅमिली, आम्ही 1000 लोकांना म्हणजे वारकरी जे वारकरी भाविकांना, कारण त्र्यंबकेश्वरून पालखी निघाल्यानंतर पाऊस चालू होतो. बरोबर, तोपर्यंत पाऊस त्र्यंबकेश्वरला पडत नाहीच, आजपर्यंतचा हे इतिहास आहे. तर तो पाऊस चालू झाला का त्यांची जी व्यवस्था आहे, खाली पांघरायसाठी आपण त्यांना एक घोंगटा म्हणजे घोंगडी आणि एक रेनकोट आपण दरवर्षी आपण वाटतो. आपण 1000 वारकऱ्यांना आपण ते रेनकोट काल वाटप केले. त्यावेळेस भाविकांच्या चेहऱ्यावर आपल्याला कसं समाधान? भाविकांच्या जे वारकरी सम्राट लोक होते त्यांनी फक्त आम्हाला आशीर्वाद दिले आणि असे आशीर्वाद आम्हाला कायम राहो एवढीच पांडुरंगाला आम्ही विनंती करतो. आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. तुम्ही प्रशासनाला आपल्या जीवरक्षक दलामार्फत काय विनंती कराल की तुमच्या कोणत्या मागण्या ज्या आहेत त्या कुंभमेळ्याच्या पूर्वी मान्य झाल्या पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाला एवढंच विनंती, आम्हाला लाईफ जॉकेट, ऑक्सिजन टँक ते आम्हाला एमर्जन्सी ऑक्सिजनचं पूर्ण किट आम्हाला भेटलं पाहिजे आणि त्याचं आम्हाला 3 दिवस ते शिबिर घेऊन त्याचा एक अनुभव दिला पाहिजे का ते कसं यूज करायचं. आम्ही तर करू शकतो पण बाकीच्या मुलांना पण ते अनुभव दिला पाहिजे. बरोबर. त्यानंतर भोसला मिलिटरी स्कूलला ते आमचं शिबिर आहे 3 दिवसाचं, ते आम्ही ते करणार आहे. तर आमचे मित्र कपिल लोगावकर ते स्वयंसेवक दलाचे अध्यक्ष आमचे आणि गिरीश भाऊ लोगावकर हे जीवरक्षक दलाचे अध्यक्ष आहे. यावर्षी त्यांची आम्ही नियुक्ती केली सर्वांनी मिळून. यानंतर आपण
जे भाविक येणारे आणि जीवरक्षक दलाचे जे 450 मुलं त्र्यंबकेश्वर मध्ये फक्त त्यांची पूर्ण गिरीश लोगावकर यांच्या घरात आपण जेवणाची व्यवस्था केली पूर्ण कुंभमेळापर्यंत. जो काही खर्च होणार आहे तो आम्ही स्वयं तो म्हणजे स्वतःचा खर्च आम्ही करून तो जेवणाची व्यवस्था करणार आहे. आणि त्यात भाविक आले तर भाविकांना सुद्धा आम्ही म्हणजे खिचडी भात का वेना खाऊ घालणार आहे. जे आम्ही खाऊ ते त्यांना आम्ही खाऊ घालणार आहे. आणि प्रशासनाला तेवढी विनंती आहे, प्रशासनाला पण आहे, भाविकांना पण आहे, भाविकांनी पण जास्त गर्दी करू नये. जे बाजूला घाट बांधलेले त्या ठिकाणी सर्वांनी आंघोळी करायच्या. फक्त साधू लोकांच्या आंघोळी ज्या 11 वाजेपर्यंत कुशावर्त कुंडावर होणार आहे त्या साधू लोकांनी ते स्नान करायचं. आणि त्यानंतर भाविकांनी किती गर्दी करा त्यांना सांभाळायची जबाबदारी आमची जीवरक्षक दलाची राहील. विशाल भाऊ, तुमचे खूप खूप धन्यवाद. खरं तर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या स्टुडिओमध्ये आलात. आपण बघतोय की जीवरक्षक दलाचे जे काम आहे ना ते खूप मेहनती काम आहे आणि खूप जिकरीचं काम आहे ते. मात्र हे आता 3रा कुंभमेळा आहे त्यांचा या जीवरक्षक दलाचा आणि ते 3रा कुंभमेळा यावेळेस पार पाडणार आहेत. मागच्या 2 कुंभमेळ्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, अनेक भाविकांना वाचवलेलं आहे. कारण आपण बघतोय की प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये जो व्यक्ती येतो तो स्नान करण्यासाठी येत असतो. प्रत्येकाला वाटतं की मी स्नान केलं पाहिजे आणि या स्नान करत असतानाच कुठेतरी म्हणजे त्यांना माहिती नसते की या पाण्याची खोली किती आहे, कुठे खड्डा आहे आणि एखादा भाविक तिथे जातो, दुर्दैवाने बुडतो, काहींचा मृत्यू होतो दुर्दैवाने. मात्र हे जीवरक्षक दल जे काम करतंय हे खूप चांगलं काम आहे आणि आपण त्यांना खरं तर खूप शुभेच्छा देऊयात की त्यांनी चांगल्यात चांगलं काम केलं पाहिजे. आणि इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी न्यूज.